नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी विल सॉल्व practice set 30. Solve the following. Question 1 is that Shabana scored 730 marks, 36 marks out of 800 in her exams. What was the percentage she scored? बघा, पहिलं एक्झाम्पल आपल्याशी खूप जवळचं आहे. हां, 800 मार्क्सची टोटल एक्झाम आहे. बघा, टोटल एक्झामची मार्क्स किती आहेत? 800. आणि त्याच्यातले मिळालेत किती? बघा, शबानाला 736 मार्क्स. मग आता त्याचे पर्सेंटेज किती होतात ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. अतिशय सोपी मेथड मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच पद्धतीने आपण हे सगळे क्वेश्चन सोडवणार आहोत. ओके, सो 800मधले 736 मार्क्स बघा. सो आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन बघा, शबाना गेट 736 मार्क्स आउट ऑफ 800. मांडणी महत्त्वाची आहे. बघा, 800 पैकी तिला एवढे मार्क्स पडलेत, 736. आणि आपल्याला काढायचेत काय? पर्सेंटेज. दॅट मीन्स 100 पैकी किती ते काढायचे. सो देअरफॉर वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 100. 100 पैकी काढायचेत म्हणून 100ने काय केलं? आपण मल्टिप्लाय केलं. आणि आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं. याला सिम्प्लिफाय केलात की तुम्हाला तुमचं पर्सेंटेज किती होतील ते तुम्हाला मिळून जातील. बघा, सो 0 0 गेट कॅन्सल. वन्स अगेन 0 0 गेट कॅन्सल. आता 8ने याला डिव्हाइड करायचे. भाग लावूया. 8 1 8, 8 9 72, उरला 1, 16 झाले. 8 2 16, 8 2 16. राईट. सो हिअर वी गेट 92%. आहे की नाही? साधं सोपं. अतिशय सिम्पल एक्झाम्पल असणार आहे. बघा, या पद्धतीने सॉल्व करायचं आहे आपल्याला. पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे ते एक्झाम्पल. सो आपण आन्सर लिहूया वर्डमध्ये. व्हॉट वॉज द पर्सेंटेज शी स्कोर्ड. सो देअरफॉर शी म्हणजे कोण आहे? बघा, शबाना. सो शबाना स्कोअर्ड 92% मार्क्स in her exam. So this is our final answer. Shabana scored 92% marks. लक्षात येतात तुमचे कसे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे? मग आता इथून पुढे तुम्ही सुद्धा तुमच्या एक्झाममध्ये मिळणारे जे पर्सेंटेज आहेत ते कॅल्क्युलेट करू शकाल. अतिशय सोपं आहे. काय करायचं? आउट ऑफ जे मार्क्स आहेत ते इथे खाली लिहायचे आणि तुम्हाला मिळाले किती ते मार्क्स इथे लिहायचे. टोटल मार्क्स इथे, तुम्हाला आउट ऑफ मिळालेले मार्क्स इथे इंटू 100. ते केलात की तुम्हाला काय मिळेल? पर्सेंटेज मिळून जाईल. लक्षात येते? चला, सेकंड एक्झाम्पल फक्त मी दाखवणार आहे, मांडणी दाखवणार आहे. तुम्ही मात्र ते सॉल्व करायचं आहे. बघा, सेकंड एक्झाम्पल आपण वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा काय म्हटलं आहे. देर आर 500 स्टुडंट्स इन द स्कूल इन दहीहंडा विलेज. इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, व्हॉट पर्सेंट ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंट कॅनॉट. बघा, 500 स्टुडंट्स आहेत टोटल स्कूलमध्ये आणि त्याच्यातले 350 काय करतात? ज्यांना पोहायला येतं. मग आपल्याला पोहणाऱ्यांचं पर्सेंटेज काढायचं आणि न पोहायला येणाऱ्यांचं सुद्धा पर्सेंटेज काढायचं आहे. सोपं आहे की नाही? बघा, सारखंच आहे. सो आपण त्याप्रमाणे मांडणी करूया. बघा, 350 स्टुडंट्स कॅन स्विम आउट ऑफ 500. राईट. सो 500मधले 350 स्विम करतात. सो इंटू काय करायला लागेल? 100. सो हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, सिम्पलेस्ट फॉर्म केलात की तुम्हाला काय मिळेल? बघा, स्विमचं पर्सेंटेज मिळेल. सो आपण असं लिहूया, पर्सेंटेज ऑफ स्विम, पोहू शकणाऱ्यांचं. आणि पर्सेंटेज ऑफ कॅनॉट स्विमचं काढायचं असेल, पर्सेंटेज ऑफ कॅनॉट स्विमचं काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? 100मधून हे जे स्विम आहेत ते काय करायला लागतील? सबट्रॅक्ट करायला लागतील. बरोबर. 100मधून, कारण पर्सेंटेज म्हणजे 100, आपण इथे पर्सेंटेजमधले काढले, त्या पर्सेंटेजमधून 100मधून हे स्विम करणाऱ्यांचं म्हणजे पोहणाऱ्यांचं पर्सेंटेज वजा करा, सबट्रॅक्ट करा. यू विल गेट कॅनॉट स्विमचं पर्सेंटेज. लक्षात येते? सो या पद्धतीने सेकंड क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचं आहे. त्याचं वर्ड आन्सरसुद्धा लिहायचं आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करायला जाऊया. क्वेश्चन नंबर 3. बघा काय म्हटलं आहे क्वेश्चन नंबर 3. बघा, वाचूया आपण. बघा, इफ प्रकाश सोड जवार ऑन 75% ऑफ द 19,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युअली प्लांट जवार. बघा, त्याने जवार लावले ना, ज्वारी 75%वरती. आता इथे पर्सेंटेज दिलेले आहेत
आणि लँड टोटल लँड किती आहे तर 19,500. मग या 19,500पैकी किती 75% म्हणजे याचे 75% म्हणजे नेमकं किती ते आपल्याला काढायचं आहे. लक्षात येतं आहे. सो मांडणी तशाच प्रकारची असणार आहे, फक्त थोडासा मायन्यूट चेंज आहे. तो चेंज काय आहे तेवढा लक्षात घेतलात की आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. बघा 75% ऑफ 19,500 स्क्वेअर मीटर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 19,500 स्क्वेअर मीटरचे 75% म्हणजे किती होतात ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. सो ते आपण कसं करणार 75% मीन्स 75/100 इंटू दिस 19,500. सो आता हे सिम्पलेस्ट फॉर्म काढूया. सो 0 0 गेट कॅन्सल. आता फक्त या दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे आपल्याला. सो प्रोडक्ट करूया 195 इंटू 75. बघूया 5 5 25 2 9 5 45 आणि 2 47 4 5 आणि 4 9. ओके. सो 7ने मल्टिप्लाय करूया. 7 5 35 कॅरी 3 7 9 63 प्लस 3 66 कॅरी 6 and 7 1 7 7 plus 6 13. So this is 5 7 plus 5 12 carry 1 16 carry 1 4. So 14,625. okay, so 14,625 स्क्वेअर मीटर. बघा याच हा जो 19,500 आहे त्याचे 75% आपण इथे कॅल्क्युलेट केले. सो हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. आपण वर्डमध्ये लिहूया. बघा ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युअली प्लांट जवार. सो देअर फोर कोण आहे बघा प्रकाश. देअर फोर प्रकाश सोड जवार ऑन 14,625 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड. Actually, Prakash sowed jawar on 14,625 square meter of his land actually. okay, so या पद्धतीने आपण आन्सर लिहू शकतो वर्डमध्ये. सो दिस इज आवर क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. नाव आता आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. बघा सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व करूया. काय म्हटलं आहे बघा क्वेश्चन नंबर 4 तुम्हालाच सॉल्व करायला सांगणार आहे मी, फक्त आपण डिस्कस करूया. बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हटलं आहे. सोहम रिसीव्ड 40 मेसेजेस ऑन हिज बर्थडे. ऑफ दिस 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग्स. हाऊ मेनी अदर मेसेजेस डीड ही गेट बिसाइड द ग्रीटिंग्स. प्रश्न बघा काय विचारलात. टोटल मिळाले किती त्याला मेसेजेस 40 बर्थडेसाठी. हां बर्थडेच्या दिवशी. आणि त्याच्यातले 90% काय होते बर्थडे ग्रीटिंग्स होते. 90% बर्थडे ग्रीटिंग्स आहेत. आणि प्रश्न काय विचारला आहे बघा म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेले मेसेजेस. हाऊ मेनी अदर मेसेजेस डीड ही गेट बिसाइड द ग्रीटिंग. तर मग हे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेले जे आहेत ग्रीटिंगच्या सोडून बिसाइड्स म्हणजे वगळता, मग हे वगळता इतर मेसेज किती आले ते आपल्याला काढायचे. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशनमध्ये 90% जर बर्थडे ग्रीटिंग्स असतील तर राहिले किती 10%. म्हणजे 10% काय असणार आहेत हे ग्रीटिंग सोडून सगळे मेसेज असणार. आणि मग ते 40पैकी किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. लक्षात येतं आहे का बघा. 90% मेसेजेस बर्थडे ग्रीटिंग्स आहेत म्हणजे राहिले किती 10%. म्हणजे 10% ग्रीटिंग्स 10% मेसेजेस कसले असणार अदर मेसेजेस. मग आता 40 मेसेजचे 10% म्हणजे अदर मेसेजेस ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतील. म्हणजे थोडीशी मांडणी मी इथे दाखवतो करून, उरलेले मात्र तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचे. बघा सो 100मधून आपल्याला काय करायला लागेल 90 मायनस करायला लागेल. म्हणजे किती आले बघा 10%. मग आपण इथे लिहूया 10% मेसेजेस of 10% messages are other kind of messages. 10% मेसेजेस कसले आहेत अदर काइंडचे दुसरे. हां बिसाइड इथे आपण लिहूया वाटल्यास आपल्याला कळावं म्हणून. बिसाइड्स ग्रीटिंग्स
शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्त असलेले मेसेजेस. आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता बघा 10% ऑफ, बघा सारखं 10% ऑफ 40 मेसेजेस, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. 10% ऑफ 40 मेसेजेस. सो 10% मीन्स 10/100 इंटू 40. आता हे कॅल्क्युलेट केलात की तुम्हाला काय मिळून जाईल, आन्सर मिळून जाईल. ओके, सो तुम्ही हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्याचं वर्ड आन्सर लिहायचं आहे. आपण पुढच्या क्वेश्चनवरती जाऊया, क्वेश्चन नंबर 5. हां, बघा सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 5 काय दिला आहे तो बघा. ऑफ द 5675 पीपल इन अ विलेज 5448 आर लिटरेट. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द विलेज. आता लिटरेट म्हणजे काय, तर सुशिक्षित, साक्षर. सो एवढी टोटल लोक आहेत, त्याच्यातले एवढे काय आहेत, साक्षर आहेत, सुशिक्षित आहेत. तर लिटरसी म्हणजे साक्षरतेचं प्रमाण आपल्याला विचारलं आहे, पर्सेंटेज, साक्षरतेची टक्केवारी काय गावातली. सो याच्यापैकी एवढे साक्षर आणि त्याचे पर्सेंटेज काढायचे. सोपी आहे मांडणी अतिशय. आपण सॉल्व करूया बघा. 5448 कितीपैकी, 5675 पैकी, आणि याचे पर्सेंटेज काढायचे आहेत. सो इंटू काय करणार आपण, 100. लक्षात येतं आहे बघा. 5448 डिवायडेड बाय 5675 एवढे टोटल आहेत, त्याच्यातले एवढे लिटरेट आहेत, आणि इंटू 100 केलं की आपल्याला पर्सेंटेज मिळेल. आता हे आपण कॅल्क्युलेशन करूया. आता जर बघितलं आपण भाग घालवायचं तर हा 100 आहे, आपल्याला कितीने भाग जाईल बघा, 25ने भाग जाईल. 25ने भाग घालूया, 25 चोक 100. इथे 25ने भाग घालूया, 25 दुणे 50, उरले किती बघा 6, 67 झाले. पुन्हा 2चा भाग लागेल, 25 दुणे 50, 67 -50 केले तर 17 राहतात, 175 झाले बरोबर. सो 175ला 25ने भाग घालवलं तर किती जातील बघा, 25 7 75. सो 227 आलं. आता काय करायला लागेल बघा पुढच्या स्टेपला. आता ह्याला काय 4ने भाग जाणार नाही. आता या दोघांमध्ये आपण काय करूया, डायरेक्टली 227ने डिव्हाइड करून टाकूया. सो 5448ला 227ने डायरेक्टली डिव्हाइड करूया. मग काय करायला लागेल बघा, सिम्पलेस्ट फॉर्म काढायला 227 माझ्या मते नाही कुठच्या पाढ्यामध्ये येताना दिसत आहेत, म्हणून आपण डायरेक्टली भाग घालून टाकूया बघा. सो काय करूया बघा, 2 दुणे 4. सो 227 इंटू 2 करूया बघा. 2 7 14, 2 दुणे 4 आणि 1 5, 2 दुणे 4. सो 454 होतील सबट्रॅक्ट बघा. सो पहिला भाग लागला 2चा, 454. सबट्रॅक्शन करूया, 4 - 4 0, 14तून 5 गेले 9 0. सो परत 8 आले. आता बघा कितीचा भाग लागेल, 2 चोक 8 बरोबर ना. 2 चोक 8, 227ला 4ने गुणायला लागेल. 4 7 28, 2 आले, 4 दुणे 8 आणि 2 10 0, चला 1, 4 दुणे 8 आणि 1 9 आले बघा, 908. सो 4 जा 24चा भाग आला राईट. आणि तेवढेच आलेत, म्हणजे सबट्रॅक्शन केली की रिमाइंडर 0 येणार आहे. सो बघा 227 एके 227 आणि याला डायरेक्टली भाग घालवला, आन्सर आलं 24. सो फायनली व्हॉट वी गेट, 24 चोक. 24 चोक किती, 96, 96%. सो मिळाले. सो पर्सेंटेज ऑफ लिटरसी आपल्याला मिळालं. सो देअरफॉर द पर्सेंटेज ऑफ लिटरसी is 96% in the village. The percentage of literacy is 96% in the village. So this is our final answer. ओके, लक्षात येते. सो या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 5 सोडवता येईल. आता क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया. फक्त डिस्कस करणार आहे मी. सोडवायचं आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण काय दिलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 6मध्ये
इन द इलेक्शन्स 1080 ऑफ द 1200 वुमेन इन जांभूळगाव हां कास्ट देअर वोट. बघा जांभूळगावामध्ये एवढ्या वुमन आहेत हां एवढ्या वुमेन आहेत त्याच्यापैकी एवढ्यांनी कास्ट देअर वोट म्हणजे काय मतदान केलं आहे हां याचा अर्थ लक्षात घ्या मतदान केलं आहे. व्हाईल 1360 ऑफ द 1700 इन वाडगाव कास्ट देअर्स. आता वाडगाव हे दुसरं एक गाव आहे त्या गावामध्ये एवढे आहेत टोटल त्याच्यातल्या एवढ्या वुमेननी काय केलं आहे वोटिंग केलं आहे हां इलेक्शनमध्ये मतदान केलं. प्रश्न विचारला इन विच विलेज डीड अ ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमेन कास्ट देअर वोट्स. आता कोणत्या गावामध्ये जास्त टक्के महिलांनी मतदान केलं असा प्रश्न विचारला. म्हणजे आपल्याला हे कंपॅरिझन करावं लागणार आहे बरोबर. मग आपण सुरुवातीला डिस्कशन केलं होतं की कंपॅरिझन करण्यासाठी पर्सेंटेजचा उपयोग होतो. बघा त्यातलंच एक एक्झाम्पल इथे आलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याला 2 भाग करावे लागतील. एका साईडला घ्यावं लागेल जांभूळगाव आणि दुसऱ्या साईडला घ्यायला लागेल वाडगाव. एका साईडला जांभूळगाव एका साईडला वाडगाव. आणि आता दोघांमध्ये वुमेनचा पर्सेंटेज काढायचं. बघा जांभूळगावामध्ये किती आहेत टोटल एवढ्या वुमेन आहेत त्याच्यापैकी 1080 एवढ्या वुमननी वोटिंग केलं. सो इंटू 100 करा म्हणजे तुम्हाला याचे पर्सेंटेज मिळतील जांभूळगावमधल्या वोटिंगचे. आणि वाडगावमध्ये किती आहेत बघा 1360 वुमेननी वोटिंग केले 1700 पैकी. सो त्याला पण काय करायचं त्याचं पर्सेंटेज काढायचं. आता हे कॅल्क्युलेशन करा पर्सेंटेज तुम्हाला मिळेल. मग कोणाचा पर्सेंटेज जास्त आहे बघा ज्याचं पर्सेंटेज जास्त असेल तिकडच्या वुमेननी काय केलं आहे जास्त वोटिंग केलं आहे असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे मांडणी दाखवले करून पर्सेंटेज काढायचे त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. ओके ठीक आहे थँक्यू.